21व्या वर्षी राधाचं एका बिझनेसमॅन मुलासोबत लग्न झालं. 22व्या वर्षी तिला छान मुलगा झाला. सुखी संसार चालू होता. पण काही वर्षांमध्ये ती स्वतःला खूप एकटंच समजत होती. कारण नवऱ्याकडे तिच्याकडे वेळ नव्हता. मुलगाही 13 वर्षाचा झाला होता. शाळा क्लासमध्ये त्याचा वेळ जायचा. म्हणून राधाचं मन रमत नव्हतं. तेव्हाच तिला सोशल मीडियाची आवड निर्माण झाली. स्वतःचं एक फेसबुक अकाउंट तिने उघडलं. त्यावर एक हँडसम मुलाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनेही ती ॲक्सेप्ट केली. तो मुलगा राधापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तरी देखील त्यांची बॉन्डिंग खूपच छान जमली. दोघेही एकमेकांसोबत खूप गप्पा गोष्टी करू लागले. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि प्रेम हॉटेलच्या बंद खोलीपर्यंत जाऊन पोहोचलं. जवळजवळ 1 वर्ष हेच चाललं. तरीही घरात नवऱ्याला काही समजलं नाही. काहीच दिवसात तिला आनंदपासून दिवस गेले. नवरा तर बिझनेसमुळे खूपच बिझी असायचा. म्हणून त्याच्याकडे तिला शरीरसुख द्यायला कधी टाईम नव्हता. आणि म्हणूनच तिला बाहेरच्या पुरुषांची गरज भासली. आणि आता त्याच्यापासून ती गरोदर राहिली. ही गोष्ट तिने आनंदाने सांगितली. आपण आता लग्न करू असे तो म्हणाला. परंतु तिला मंजूर नव्हतं. खरी नवरा आणि मुलगा यांना सोडून त्याच्यासोबत पळून जाणं तिच्या मनाला योग्य वाटत नव्हतं. परंतु 14 वर्षानंतर परत दिवस जाणे हे जर नवऱ्याला सांगितलं तर काय होईल? नवऱ्यानं तर आपल्याला साधा स्पर्शही केलेला नाही. मग तो काय म्हणेल? याचंही तिला टेन्शन आलं होतं. यातच ती खूप मोठा निर्णय घेते. आपण शिर्डीला देवदर्शनासाठी जातोय असं नवऱ्याला सांगते. परंतु पुढे जे काही होतं त्याने तिला देखील मोठा धक्का बसतो. इकडे नवऱ्याला देखील जेव्हा आपली बायको गरोदर आहे तेही दुसऱ्यांपासून तिने काय काय केलं आहे हे जेव्हा समजते तेव्हा त्याच्याही पायाखालची जमीन सरकते. परंतु तिच्यासोबत पुढे जी भयानक घटना घडते तीच जाणून घेणे हे आजच्या प्रत्येक स्त्रियांसाठी व पुरुषासाठी खूप महत्त्वाचे आहे. ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी व तो 10 वर्षांनी तिच्यापेक्षा लहान. तरीही त्याने तिला आकर्षित केलं. ते कसं हे आपण आता पुढे स्टोरीमध्ये ऐकूया. राधा एका श्रीमंत घरातील मुलगी होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांनी तिचा एक मोठ्या बिझनेसमॅनसोबत लग्न लावून दिलं. राधाला त्या घरात कसलीच कमी नव्हती. जे पाहिजे ते तिला मिळत असे. लग्नानंतरचे काही दिवस खूप छान गेले. नवरा खूप जीव लावायचा, जीवापाड प्रेम करायचा. लग्नाच्या काही महिन्यांमध्येच तिला दिवस गेले. एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला. राधा खूप खुश होती की तिच्याकडे आज सगळं काही आहे. नवऱ्याचं प्रेम, वंशाचा दिवा. परंतु हळूहळू दिवस बदलत गेले. तिचा मुलगा हळूहळू मोठा होत गेला. नवराही बिझनेसमॅन असल्यामुळे त्याच्या कामांमध्येच बिझी राहायचा. बायकोकडं त्याचं जास्त लक्ष नव्हतं. तो बायकोवर भरपूर प्रेम करायचा. परंतु त्याला ते दाखवता येत नव्हते. तिला द्यायला त्याच्याकडे पाहिजे असा वेळ नव्हता. तर देखील राधा आपला मुलगा, आपला नवरा यांच्यात खूप खुश होती. परंतु मुलगा जसा 13 वर्षाचा झाला त्याला आपल्या आईची मदत कमी लागू लागली. तो त्याचं सगळं काही स्वतःच करत असे. शाळेत गेल्यानंतर संध्याकाळी क्लासला जाईपर्यंत तो त्याचं सगळं करी. आता मात्र राधाचा वेळ लवकर जात नव्हता. नवरा कामांमध्ये बिझी तर मुलगा त्याच्या शाळा क्लासमध्ये बिझी. सासू सासऱ्यांना शहरात करमत नव्हतं म्हणून ते गावाकडे राहायचे. राधाला तिचं मोठं घर खायला उठायचं. सगळं काही असून देखील ती एकटीच होती. स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करायची. नवऱ्याकडे स्वतःची वेळ मागायची. परंतु तो तिच्याकडे जास्त लक्ष द्यायचा नाही. मजाकमध्ये तिच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तिला मिळायची. यावर आता तिला एकच पर्याय राहिला, तो म्हणजे सोशल मीडिया. तिने आपलं एक फेसबुक अकाउंट उघडलं आणि त्यावर आपले व्हिडिओज बनवून पोस्ट करू लागली. ती खूप सुंदर असल्यामुळे काही दिवसात ती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. अनेक फ्रेंड रिक्वेस्टला येऊ लागल्या. अनेक मित्रमैत्रिणी फेसबुकमुळे तिला आता मात्र खूप छान वाटायला लागले. तिचा वेळ कुठे जात असे हे देखील तिला आता समजत नव्हते. नवऱ्याला सांगून तिने आपल्यासाठी एक ॲक्टिवा घेतली. ती आता मित्रमैत्रिणींसोबत बाहेरही फिरायला जाऊ लागली. मजा मस्ती करू लागली. तिचं आयुष्य आता खूप सुंदर सुरू होतं. हे सगळं करत असताना तिच्या नवऱ्याने कधीच तिला रोकटोक केली नाही. कधीच तिला काही प्रश्न विचारले नाही. नाही तिचा कधी मोबाईल पाहिला. तो एक बिझनेसमॅन होता. तो खूपच मनमोकळा स्वभावाचा होता. बाहेर फिरणं, बायकोला फ्रीडम देणं याचा त्याला कधीच काही वाटले नाही. बायको खुश आहे तर तोही खुश. त्याच्या आपल्या बायकोवर खूपच प्रेम, विश्वास. त्यामुळे त्याच्या मनाला ज्या गोष्टीने आनंद मिळेल ते तू करू शकतेस असं त्याने तिला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं. त्यामुळेच राधा खूपच जास्त खुश होती. एक दिवस असेच निवांत बसलेले असतानाच तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. आनंद कुमार जो बिहारचा राहणारा होता. दिसायला तरुण, खूपच हँडसम होता. त्याचा डीपी बघूनच राधाने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. हाय, झालं का जेवण?
यावरून त्यांचं दोघांचं संभाषण सुरू झालं. राधाने देखील त्याला रिप्लाय दिला. दोघेही आता हळूहळू बोलायला लागले. दिवसेंदिवस त्यांचं बोलणं वाढलं. त्यांच्यात आता मैत्री झाली. एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज झाले. काहीच महिन्यात त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात देखील झालं. खरं तर राधाला नवऱ्याचं प्रेम मिळत नव्हतं. तो प्रेम तर करायचा, परंतु तिच्या शारीरिक गरजा त्यांच्याकडून पूर्ण होत नव्हत्या. बायकोची स्तुती करणे हे त्या नवऱ्याला कधी जमलंच नव्हतं. परंतु आनंद अगदी तिच्या नवऱ्याच्या विरुद्ध होता. खरं तर तो राधापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. तरीही त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम झालं. प्रेमाचं कारण आनंद रोजच तिची खूप स्तुती करायचा. तू खूप सुंदर दिसतेस, तुझं लग्न झालेलं वाटत नाही, तुला इतका मोठा मुलगा आहे वाटत नाही, तू खूप छान आहेस, तुझा स्वभाव छान आहे, मी मनापासून तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे. अशा गोड बोलण्याने ती त्याच्याकडे खूपच लवकर आकर्षित झाली आणि हळूहळू आता त्यांनी भेटायचं देखील ठरवलं. तिच्याकडे ॲक्टिव्हा होती म्हणून आनंदने दिलेल्या हॉटेलच्या ॲड्रेसवरती जायला लागली. ऑलरेडी तिच्याकडे पैसा होता. नवरा कामांमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना कधी तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि आता मात्र राधाला बाहेरच्या गोष्टीचा नाद लागला होता. आनंद आणि राधा बाहेरच हॉटेलमध्ये भेटायला लागले. आनंद राधावर खूप प्रेम करायला लागला, कारण त्याला माहीत होतं की राधा ही श्रीमंत घरातील स्त्री आहे. तिच्याकडून त्याला फायदा आहे. एक्स्ट्रा मटेरियल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधात ती अडकली, कारण गोड बोलून त्याने तिला भाग पाडलं. नेहमीच हॉटेलवर आपल्या प्रियकराला आनंदला भेटायला ती जायला लागली. त्याच्यासाठी घरून छान छान स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ घेऊन जायला लागली. ज्या पदार्थांची स्तुती करताना आनंद थकत नव्हता. किती छान आहे, मी पहिल्यांदाच असं खाल्लं, म्हणून तो तिची स्तुती करायला ती नेहमीच विचार करायची की आपल्या नवऱ्याने कधीही आपल्या जेवणाची स्तुती केली नाही किंवा कधीही एकदाही मला म्हटलं नाही की खूप छान झालंय. ना कधी आम्ही दोघं सोबत असं जेवण केलं. परंतु आनंद मात्र पहिल्यांदा अगोदर तिला घास भरवायचा आणि नंतर स्वतः खायचा. अगोदर तिची काळजी घ्यायचा, नंतर स्वतःची. त्याच्या या गोष्टी राधाला खूप आवडू लागल्या. न म्हणता म्हणता त्याच्यामध्ये खूपच जास्त प्रमाणात जीव अडकला. आता मात्र त्याच्याशिवाय तिला राहणं असह्य झालं. घरात इतका चांगलं चालू होतं, परंतु तरी देखील राधाच्या नवऱ्याने तिच्यावर कधीच संशय घेतला नाही. राधाच्या डिमांड नवऱ्याकडे पैशांसाठी वाढत होत्या, परंतु त्याने कधीही तिला नकार दिला नाही. तो तिला पैसे देत राहिला आणि राधा ते पैसे आनंदवर उडवत होती. आनंदला चांगले चांगले गिफ्ट देण्यात त्याची काळजी करणं हेच आता तिचं काम झालं होतं. आनंद स्वतःला आपण खूप गरीब आहोत, खूप स्ट्रगल करत आहोत, चांगली नोकरी मिळत नाही, अशा लबाड गोष्टींमध्ये तिला फसवत सहानुभूती मिळत होता आणि ती देखील त्याच्यामध्ये फसत होती. परंतु खरं तर काही वेगळंच होतं. आनंद बिहारमध्ये राहत होता. त्या 3 वर्षापासून त्याचंही लग्न झालं होतं. तो अगदी लहान होता तेव्हाच त्याचे आईवडील वेगवेगळे झाले होते. त्याचा सांभाळ मात्र त्याच्या आजीने केला होता. घरात अजून एक बहीण होती. मोठी झाल्यानंतर त्या बहिणीने सुद्धा प्रेमविवाह केला होता आणि घरातून पळून गेली होती. लहानपणी आई वडिलांनी एकमेकांना सोडलं. मोठं झाल्यानंतर बहिणीने पळून जाऊन लग्न केलं. याचा खूप मोठा परिणाम आनंदवर झाला होता. आजी होती तोपर्यंत तिने आनंदचं लग्न एका चांगल्या मुलीसोबत लावून दिलं होतं, परंतु घरात पैसे येण्याचं साधन नव्हतं, म्हणून त्याला आजीने एक रिक्षा घेऊन दिली होती. ती चालूनच आता आनंदकडे पैसा येत होता. आनंद चांगला स्मार्ट होता. त्याने एक आयडिया लावली. फेसबुकवरच काही स्त्रियांची ओळख करून घेतली. स्टँडवर काही स्त्रियांची ओळख केली. आपण एक रिक्षा ड्रायव्हर आहोत असं सांगून तो घरपोच सेवा करायला लागला. आता जास्त करून स्त्रियाच त्याचे कस्टमर झाल्या होत्या. कोणत्याही स्त्रीला कुठेही जायचं असेल तर ती आनंदला फोन करत असे. आनंद देखील पटकनच जात असे. आनंदचा हा आनंद एकदम भारी चालू होता. त्याला आता भरपूर पैसेही मिळायला लागले होते. त्यातल्या त्यात मैत्रिणीही मिळाल्या, ओळखीही वाढल्या, प्रेम संबंधापर्यंत काही गोष्टी घडल्या. परंतु एक दिवस आनंदच्या बायकोने त्याचा मोबाईल बघितला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपला नवरा गैरकाम करत आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने घरात भांडण करायला सुरुवात केली. तू जर हे काम बंद केले नाही तर मी तुला सोडून देईल, हे तर सुद्धा धमकी त्याच्या बायकोने दिली. आता मात्र आनंद बायकोवर प्रेम करत होता. आपल्या आई वडिलांनी जे केलंय ते त्याला करायचं नव्हतं, म्हणून त्यानं बायकोच्या म्हणण्याप्रमाणेच रिक्षा चालवणं बंद केलं. परंतु आता काय करायचं हा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. बायकोनं त्याला आपण कॅफे किंवा हॉटेल सुरू करू असा सल्ला दिला. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. त्याने लोन देखील काढलं,
परंतु त्याच्या हॉटेलमध्ये पाहिजे तितका लोकांचा रिस्पॉन्स मिळत नव्हता. त्यामुळे पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे व्याजसुद्धा वाढत चालले होते. आनंद आता टेन्शनमध्येच राहत होता. तेव्हाच एक दिवस फेसबुक बघता बघता त्याची नजर राधाच्या प्रोफाईलवर गेली. ही किती सुंदर आहे त्यानं बघितलं व त्याचं मन तिच्यावर आलं. तो बिहारचा तर ती महाराष्ट्रातली. तर देखील त्यानं तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. इकडे राधा देखील एकटी होती. सुंदर हँडसम मुलाची रिक्वेस्ट बघून तिनंही ती ॲक्सेप्ट केली. आणि काय मग दोघांचंही बोलणं सुरू झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. परंतु ते दोघेही जेव्हा एकमेकांसोबत बोलत होते तेव्हा आनंदच्या लक्षात आलं की ही खूप श्रीमंत आहे. त्यातल्या त्यात ती स्वतःला खूप एकटंही समजते. तिच्या नवऱ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही हे सुद्धा त्याला तिच्याशी बोलताना समजले होते. म्हणूनच त्याने तिच्यावर खूप प्रेम जास्त केलं होतं. आपल्या प्रेमात तिला वेडं बनवलं. आता मात्र ती त्याच्यासाठी काही करायला तयार होती. त्याच्या डिमांडवरती त्याला जितके हवे तितके पैसे देखील पुरवत होती. तोही खुश होता. सगळं काही एक वर्ष असंच सुरू होतं. तरी देखील घरातल्या राहत्या नवऱ्याला त्याची कल्पना नव्हती. कारण तो त्याच्या कामात इतका व्यस्त होता की बायको बाहेर काय करते काय नाही हे सुद्धा बघायला त्याला वेळ नव्हता. फक्त लागल तेव्हा तिला पैसे पुरवले की झालं त्याचं. परंतु याच गोष्टीचा आता तिला देखील काही वाटत नव्हतं. कारण शरीरसुख, प्रेम, आनंद, आदर हे सगळं तिला आनंदकडून मिळत होतं. तिचा एकटेपणा पूर्ण दूर झाला होता. तेव्हाच ती गरोदर झाली. मुलगा तर 14 वर्षाचा होता. पोटात आनंदचे बाळ वाढते ते नवऱ्यालाही सांगू शकत नव्हती. कारण नवरा आणि तिच्यात जास्त संबंध येत नव्हता. आता काय करायचं हा प्रश्न तिच्या समोर पडला. म्हणून तिने लगेचच आनंदला फोन करून हे सगळं सांगितलं. आनंद मात्र थोडा घाबरला. आता ही स्त्री तर माझ्या मागेच पडली आहे. त्याला समजलं आपल्या बायकोला सोडून तो राधाकडे येऊ शकणार नव्हता. त्याची हवस पूर्ण झाली होती पण पैशांची तर त्याला गरज होती. त्यात हे वेगळंच कारण समोर आलं होतं. म्हणून त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला. त्याने राधाला म्हटले, तू खूप सुंदर आहेस. त्यातल्या त्यात तू आता माझ्या बाळाची आई बनणार आहेस. आपण दोघं आता लग्न करू. यावर राधाने त्याला नकार दिला. माझा नवरा मुलगा यांना सोडून मी कशी येऊ. यावर त्याने म्हटले, मग तू गर्भपात करून टाक आणि मला भेटू नकोस असे आनंदने तिला सांगितले. आपला संबंध इथेच संपला म्हणून त्याने फोन बंद केला. खरं तर राधा त्याच्या प्रेमात खूप वेडी झाली होती. 8 दिवस त्या दोघांचा कॉन्टॅक्ट बंद राहिला. या दिवसात तिने गर्भपात करून घेतला. कारण तिला आपला संसार मोडून जायचंही नव्हतं. परंतु तिला आनंदचे प्रेम देखील लागत होतं. काय करावं तिला समजत नव्हतं. या 8 दिवसात ती रोज 1000 वेळा मरत असे. तिने देखील सगळं काही विसरण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याकडे मुलाकडे लक्ष द्यायला प्रयत्न केला. पण घरात नवऱ्याचं मुलाचं जास्त तिच्याकडे लक्ष नव्हतं. नवऱ्याला बायकोला देण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वारंवार आनंदची आठवण येऊ लागली. आनंदच आपलं सगळं काही आहे असे तिला वाटलं. मी ज्या व्यक्तीसाठी माझं प्रेम माझं सुख सोडलं आहे त्यानं तर माझी कदरच नाही. तिने विचार केला आणि शेवटी तिने आनंदला परत एकदा फोन केलाच. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असं म्हटलं. त्या दोघांनी पळून जाऊन आपण लग्न करू असे ठरवले. त्याने तिला सांगितलं, तू तुझं सोनं सगळं घेऊन ये. घरात काही पैसे असेल तर घेऊन ये. आपण खूप दूर निघून जाऊ. तिचं मन या गोष्टीसाठी तयार नव्हतं. परंतु आनंदशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. सुखी राहण्याच असे तिला वाटले. कारण तो आपल्यावर खूप प्रेम करतो, आपल्याला समजून घेतो, आपल्याला वेळ देतो हे तिला वाटत होतं. म्हणून तिने रात्री नवऱ्याला व आपल्या मुलाला सांगितले की मी माझ्या मैत्रिणींसोबत शिर्डीला चालले आहे. 2 ते 3 दिवस आम्ही तिकडेच थांबू. त्यामुळे कॉन्टॅक्ट करू नका. सासू सासरे देखील तोपर्यंत इकडे आले होते. त्यामुळेच स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. नवरा व मुलगा आनंदातच तिला शिर्डीला जायला हो म्हणाले. नवऱ्याने अजून काही पैसे देखील तिला दिले. इकडे तिने आपली ॲक्टिवा काढली व आनंदाने सांगितलेल्या ठिकाणी ती जाऊन पोहोचली. दोघेही त्या रूममध्ये थांबले, एकमेकांना भेटले. त्यांच्यात ते सगळं काही झालं. राधाने आणलेलं सोनं पैसे बघून आनंदची नियत अजून बिघडली. आपल्याला आपलं लोन फेडायचं आहे. आपली बायको घरी किती दिवसांपासून एकटी आहे असे बरेच विचार त्याच्या मनात आले आणि त्याने राधाला संपवण्याचा निर्णय घेतला. कारण राधा आता त्याला एकट्याला त्याच्या बायकोसोबत जगू देणार नाही असे वाटले. कारण की राधा त्याच्यासाठी खूप वेडी झाली होती. आज आपण तुझा छान फोटोशूट करूया, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी असं तो म्हणाला. त्यासाठी आपण थोडं दूर जाऊ, तयार हो. छान असं म्हणत त्यानं तिला तयार व्हायला सांगितलं. तीही छान तयार झाली. दोघेही परत त्याच गाडीतून खूप दूर जंगलात गेले. त्यानं तिचे काही फोटो काढले. शेवटी डोळ्यावर पट्टी बांधली.
तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं म्हटलं आणि त्याने लपवलेला चाकू काढला आणि तिच्या गळ्यावर वार केला. राधा तर कायमची तिथेच संपली. त्यानं तसाच तिच्या अंगावरील दागदागिने काढून घेतले व तिचा मृतदेह त्या तलावात फेकून दिला. तिची ॲक्टिवा घेऊन तो परत शहरात आला. ॲक्टिवा तसेच टाकून दिली आणि सगळे पैसे वगैरे घेऊन तो बिहारला निघून गेला. आपलं लोन त्याने सगळं फेडलं आणि बायकोसोबत तिथे राहू लागला जसे काही घडलेच नाही. तिकडे मात्र 3 दिवसांच्या वरती झाले. आपली आई का येत नाही, आपली बायको का येत नाही म्हणून राधाचा नवरा आणि मुलगा चौकशी करायला सुरुवात करतात. राधाच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला जातो. तुम्ही सगळे शिर्डीला गेले होते, राधा का आली नाही, अजून विचारपूस होते. तेव्हा धक्कादायक खुलासा होतो. आम्ही कधी शिर्डीला गेलोच नाही असे तिच्या मैत्रिणी सांगतात. आता मात्र तिचा नवरा घाबरतो आणि घाईघाईत पोलीस स्टेशनमध्ये आपली बायको मिसिंग असल्याची कंप्लेंट देतो. खूप चौकशी होते परंतु काहीच सापडत नाही. राधा कुठे आहे, कशी आहे याची चिंता आता तिच्या नवऱ्याला लागून होती. तेव्हाच तिची गाडी पोलिसांच्या हाती लागते. डिक्कीत राधाचा बंद पडलेला मोबाईल मिळतो. आता तो मोबाईल चार्जिंग केला जातो. त्यात राधाचे इतके सगळे कॉन्टॅक्ट बघून पोलीस देखील हैराण होतात. शेवटचा फोन नंबर पोलीस तपास करतात जो की आनंदचा होता. आनंद हा बिहारमध्ये होता. हा आनंद कोण आहे, राधाच्या नवऱ्याला विचारपूस होते. परंतु मला काहीच माहिती नाही असे तो सांगतो. खरं तर त्याचं तिच्याकडे कधीच लक्ष नव्हतं म्हणून हे सगळं घडलं. आता फोन नंबरवरून पोलीस बिहारला राहणाऱ्या त्याच्या प्रियकराकडे म्हणजेच आनंदला पकडतात आणि नंतर आनंद सगळे काही कबूल करतो. आपण तिचा खून केला आणि तलावात टाकले असे तो सांगतो. इकडे मात्र राधाच्या नवऱ्यावर व मुलावर दुःखांचा डोंगर कोसळतो. पोलिसांकडून सगळं काही खरं खरं राधाच्या नवऱ्याला समजतं. हे ऐकून त्याच्याही पायाखालची जमीन सरकते. आपली बायको काय करत होती ते त्याला समजतं. तो मात्र आता फक्त डोक्याला हात लावून बसतो. स्वतःची चुकी आता त्याच्या लक्षात येते. आपण जर आपल्या बायकोला वेळ दिला असता तर आज बायको जिवंत असती, आपल्या सोबत असती याची जाणीव त्याला होते. परंतु राधा मात्र नवरा, मुलगा म्हणजेच हसता खेळता संसार सोडून एका वर्षाच्या त्या प्रेमासाठी सगळं काही सोडून कायमची गेली होती. म्हणजे तिच्यात किती एकटेपणा होता. पण नवरा, बायको, आई वडील, मुलं हे सगळं सोडून आपलं कोणीही जवळचं नसतं ही कसं ती विसरली कुणास ठाऊक. सोशल मीडियाचे नाते हे तेवढ्यापुरतीच असतात, कायमस्वरूपी ते नाते टिकत नसते हे ती विसरली आणि आपलं आयुष्य बर्बाद करून बसली. मित्र आणि मैत्रिणींनो, ही एक काल्पनिक कथा आहे. ही काल्पनिक कथा असली तरी असे खूप ठिकाणी घडत असते. नवऱ्याकडे बायकोसाठी वेळ नसतात की त्या बायका स्वतःला एकटे समजतात आणि त्याच एकटेपणाचा जगात सगळा फायदा घेणारे बरेच तरुण पुरुष असतात आणि ते फायदा घेऊन आपल्या बायकोला त्यांच्याकडे आकर्षित करतात. स्वतःचं काम झाल्यानंतर तिला दूर करण्यासाठी ते कायमच तिला जगातून उठवतात. आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजे, खूप नाही पण थोडी तरी तिची स्तुती केली पाहिजे. दिवसातून एकदा दोनदा तरी तिच्यासोबत प्रेमानं बोललं पाहिजे म्हणजे तिला बाहेरच्या तरुणाची गरज भासणार नाही. आणि स्त्रियांना सुद्धा एक सांगणं आहे, आपला नवरा आपल्याला वेळ देत नाही म्हणून दुसऱ्या पुरुषांमागे लागणं, दुसऱ्यांकडून शरीर सुख घेणं हे अजिबात योग्य नाही. तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत या गोष्टींवर चर्चा करा. तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे त्यांना सांगा. परंतु असे चुकीचे निर्णय घेऊ नका ज्याने तुमचं आयुष्य बर्बाद होईल. कारण नवऱ्यासारखं समजून घेणारा, प्रेम करणारा, जगातला शिकवणारा दुसरा कोणी नसतो. तो जरी घराबाहेर सतत काम करत असला तरी तो आपल्यासाठीच असतो हे आपण विसरू नये. तुम्हीच त्यांना जाणीव करून देत जा की तुमची बायको आहे आणि तिला तुमची गरज आहे, तुमच्या साथीची गरज आहे. परंतु सगळे विसरून असे सोशल मीडियाचे प्रेम प्रकरण टिकत नसते हे विसरू नका. आनंदाने जगायचे असेल तर स्वतःवर आधी प्रेम करा, स्वतःकडे नीट लक्ष द्या, पॉझिटिव्ह विचार करा. मग बघा आपला नवरा देखील आपल्यावर प्रेम करतो हे समजेल. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.